हे, हॅलो, हाव आर यू? काय चाललं आहे तुमचं मग? कसा अभ्यास सुरू आहे? सर्वांची आर-बी असिस्टंटची प्री झालेली आहे. तर कशी गेली तुमची प्री नेमकी? आता मला असं वाटतंय की ज्यांची प्री चांगली गेली ते तर खुश असतील, की चला आर-बी-आयतली एक स्टेप आपण पुढं गेलो आहे. आता एक स्टेप बाकी आहे. ती स्टेप क्लिअर केली की वे टू द आर-बी-आय. आणि ज्यांची प्री अवघड गेली किंवा अटेम्प्ट्स कमी झाले, त्यांनी काय करायचं नेमकं? ह्या 1-2-3 गोष्टी आहेत. प्लस मेन्स प्लॅनिंग काय पाहिजे आणि कसं पाहिजे नेमकं? ह्या गोष्टीसाठी आपण आज किंवा उद्या एक व्हिडिओ बनवते मस्तपैकी प्रॉपर प्लॅनिंगचा. तो लाईव्ह असेल. तुम्ही सर्वांनी अटेंड करा. वेदर तुमची प्री क्लिअर व्हायच्या मार्गावरती असू दे किंवा नसू दे. का? कारण तुम्हाला ॲटलिस्ट पुढचा सगळा मार्ग भेटेल. काय करायचं नेमकं? कसं करायचं इथून पुढं अभ्यास? ह्या सगळ्या गोष्टी. तर सध्याचं माझं प्लॅनिंग जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी एक सिरीज सुरू करतो आहे. ज्यामध्ये इंग्लिशचे काही लेक्चर घेईल मी मेन्स लेव्हलचे, काही क्वांट्सचे घेईल आणि काही एल-आरचे घेईल. ज्यामध्ये ठराविक टाईपचे पॅटर्न्स खास करून आर-बी-आय असिस्टंट मेन्स किंवा इन्शुरन्सच्या मेन्ससाठी काय पाहिजे ते तुमच्याकडून थोडंफार एक डेव्हलप करून घेण्याचा प्रयत्न करेल मी. आणि ही सिरीज सर्वांसाठी फ्री असेल. आणि एक लक्षात घ्या, मेन म्हणजे मेंटरशिप आणि ही सिरीज हे पूर्ण वेगळं आहे बरं का. जसं की आपण लक्ष्य बॅच काढली होती किंवा ध्येयपूर्ती बॅच लॉन्च केली होती. तर ह्यामध्ये ह्या मेंटरशिपच्या बॅचेस होत्या. ह्यामध्ये टीचिंग नव्हतं. त्यामुळे ही काही सध्या जे मी शिकवतो आहे, आत्ता तुम्हाला इंग्लिशचे काही लेक्चर घेणार आहे, जसं की सांगितलं क्वांटचे किंवा एल-आरचे, हे काही मेंटरशिपमध्ये नाही आहे. हालाकी मेंटरशिपचं दुसऱ्यांदा बघता येईल, काय करायचं आपण, नेमकं काय प्लॅनिंग आहे वगैरे ते तुम्हाला सर्व सांगून देईल मी आज किंवा उद्या. पण आय रिपीट की मेंटरशिपची बॅच नाही आहे. पण ह्या बॅचचा फायदा इन्शुरन्सला, IBPS POला, RRB POला हर एक एक्झाममध्ये ह्या सिरीजचा फायदा होऊ शकतो तुम्हाला. तर चला सुरुवात करूया आपण पहिलं लेक्चर. आणि माझं प्लॅनिंग काय आहे माहिती आहे नेमकं, की पहिल्यांदा बेसिक सोप्या लेव्हलचं मेन्स घ्यायचं. असं नाही की डायरेक्ट मी अख्खा फुल आर-सी दिला 3-4 पॅराग्राफचा आणि मग तुमच्याकडून क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायला लागलो मी. असं नाही करणार. त्याच्यापेक्षा मी काय विचार केला, जसं मग आर-सी पहिला घ्यायचं लेक्चर हे माझ्या डोक्यात होतं. पण मी विचार काय केला, सरळ एक सोप्या साध्या आर-सीमधून आपण डेव्हलप करून घेऊया ना. बाबा मुलांना ॲटलिस्ट कन्व्हे करूया बाबा आर-सी मेन्सचा खूप अवघड नसतो, खूप सोपा असतो. तर एक लहान पॅसेजपासून आपण सुरुवात करतो आहे आणि हळूहळू एक आज आज सपोज मी एक 2-3 पॅसेज घेतलो आहे, पॅसेजेस जे की सोपे आहेत. इनडायरेक्ट इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे, नेमका ॲप्रोच काय पाहिजे, माझा ॲप्रोच काय होता, हे तुम्हाला मी सांगेल. त्याच्यानंतर तुम्हाला थोडीफार आयडिया आली, की मग आपण एक लेंदी पॅसेज मोठा प्रॉपर एक्झाम लेव्हलचा घेऊ शकतो. सध्या म्हणजे एक आयडिया सांगायचं झालं तर काय, सपोज तुम्हाला एक 4 व्हीलर शिकायची आहे. तुम्ही काय कराल? पहिल्यांदा एक साधी 4 व्हीलर घ्याल. पहिल्यांदा म्हणजे ते ड्रायव्हिंग स्कूल लावाल. साधी 4 व्हीलर सपोज पकडून चला हॅचबॅक शिकाल तुम्ही. भले अल्टो शिका किंवा मारुती 800 शिकाल किंवा नेक्सॉन शिकाल. मग त्याच्यानंतर XUV घ्याल तुम्ही किंवा सेडान घ्याल आणि मग प्रॉपर हाय रेंजला जाऊ शकता. तसंच करायचं आपल्याला. पहिल्यांदा गाडीचा गिअर कुठं असतो, गिअर टाकायचा कसा असतो, क्लच कसा दाबायचा, ब्रेकचा वापर कसा करायचा, स्टिअरिंगचा वापर कसा करायचा, पॉवर स्टिअरिंग असेल तर काय करायचं, हायड्रोलिकचे स्टिअरिंग असेल तर काय करायचं, इलेक्ट्रिक स्टिअरिंग असेल तर काय करायचं. ह्या सगळ्या गोष्टी बेसिक. तसंच एकदम बेसिक गोष्टी आपण शिकून घेतोय. थोडक्यात आपण आता डॉट्स शिकतोय आणि एक 2-3 लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्या टॉपिकचे डॉट्स कनेक्ट करता येईल आणि एक व्होलसम टॉपिक तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर चला मला वाटते आपण सुरू करून देऊया नेमकं, की काय करायचं आपल्याला, कसं करायचं आहे नेमकं आणि त्याच्यानंतर बघता येईल आपल्याला मग. ठीक आहे. एकच मिनटं द्या. चला, तर आपण पहिला पॅसेज घेऊया आणि एक गोष्ट क्लिअर करतो. काहीही घाबरू नका. इंग्लिश हे खूप सोपं असतं मेन्सला सुद्धा. जर प्रॉपर डिरेक्शन तुम्ही अभ्यास केला, थोडंफार कॉम्प्रिहेन्शनची लेवल चांगली असेल, तर इन्शुरन्सच्या मेन्स, POच्या मेन्स, आर-बी असिस्टंटच्या मेन्स, RRBच्या मेन्स आरामात तुम्ही क्लिअर करू शकता. बस फक्त गरज काय आहे, ती कन्सेप्ट म्हणजे इन्फरन्स म्हणजे काय असतो, कन्क्लुजन विचारलं तर काय सांगायचं नेमकं, अझम्पशन विचारलं तर काय सांगायचं. बस ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. बाकी काहीही अवघड नसतं. तसं तुम्हाला क्वेश्चनमधून मी सांगत जाईल. तर बऱ्यापैकी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी आता माझा फ्लो काय असेल, तुम्हाला मी पॅसेज दाखवेल. तुम्ही पॉज करा. हालाकी मी सुरू करेल इमिडिएटली. पण तुम्ही पॉज करा.
वाचा पहिल्यांदा आणि नंतर मग आरसे आपण मी तुम्हाला सांगतो आरसेमध्ये काय काय दिलं आहे. आरसे वाचून घेऊया, त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व करता येतील. हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्ही फक्त फ्लोमध्ये राहा. काही काळजी करायची गरज नाही की आता काय होईल नेमकं, मी उत्तर आन्सर मार्क करायचा आहे का नाही. मी जस्ट ज्या वेळेला जे सांगतोय त्याच्याकडे फोकस करा, पुढचं बघता येईल आपल्याला. मी आहेच तुमच्यासोबत. तर आता पहिली सूचना ही आहे माझी की तुम्ही आत्ता पहिल्यांदा आरसे वाचून घ्या. बघा हा पॅसेज एक आहे, एवढा आणि एवढा, इथं पत्रून एवढंच आहे बघा. हा शब्द इथं पकडून चला बघा, इथून इथंपर्यंत एवढाच आरसे घेतला आहे पहिल्यांदा मी. मला वाटतं तुम्ही वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर पॉज करा पहिल्यांदा आणि वाचा आणि त्याच्यानंतर मी लगेच तुम्हाला सांगतो नेमकं काय करायचं आणि कसं करायचं. चलो, आय होप तुम्ही पॉज करून पॅसेज वाचला असेल. आता मी सांगतो नेमकं काय दिलं ह्यामध्ये आणि काय करायचं नेमकं, ठीक आहे. बघा काय म्हणतात. व्हाईल मेनी ॲस्पायरंट्स फोकस हेवीली ऑन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ मॉक टेस्ट्स दे अटेम्प्ट, फेवर पे अटेन्शन टू ॲनालायझिंग देअर परफॉर्मन्स आफ्टरवर्ड. म्हणजे काय, खूप लोक मॉक अटेम्प्ट करण्यावरती भर देतात. इथं बघा, मेनी ॲस्पायरंट्स फोकस हेवीली ऑन इन्क्रीज द नंबर ऑफ मॉक टेस्ट दे अटेम्प्ट, फेवर पे अटेन्शन टू ॲनालायझिंग देअर परफॉर्मन्स आफ्टरवर्ड. म्हणजे मॉक टेस्ट देतात, त्याच्यानंतर खूप कमी लोक अटेन्शन देतात की आपण त्याला ॲनालिसिस पण केलं पाहिजे. म्हणजे ॲनालिसिसला खूप कमी लोक महत्त्व देतात असं लेखकाचं म्हणणं आहे. मग ह्याच्यामुळं काय होतं, these often results in repeated mistakes and stagnant scores. म्हणजे काय, जर तुम्ही ॲनालिसिस केलं नाही तर काय होईल, रिपीटेड मिस्टेक, तुम्हाला चुका कळणार नाहीत, कॉन्सिक्वेंटली त्या चुका तुमच्या परत होणार आणि तुमचा स्कोर स्टॅग्नंट होणार, वाढणार नाही, तिथेच थांबणार. ट्रू इम्प्रूव्हमेंट लाईज नॉट इन द क्वांटिटी ऑफ प्रॅक्टिस बट इन द ॲबिलिटी टू आयडेंटिफाय इरर्स, अंडरस्टँड देअर कॉजेस अँड अडॅप्ट स्ट्रॅटेजीज अकॉर्डिंगली. म्हणजे काय, इम्प्रूव्हमेंट जी तुमची असते ती क्वांटिटीमध्ये नसते. म्हणजे क्वांटिटी ऑफ प्रॅक्टिस असं म्हणण्यापेक्षा क्वालिटीमध्ये असते. कशाची क्वालिटी पाहिजे, तुमची ॲबिलिटी पाहिजे, तुमची क्षमता पाहिजे हे ओळखण्याची की तुमची चूक काय आहे नेमकी आणि ती चूक होण्यासाठी काय कारणे आहेत. म्हणजे एखादी चूक तुमच्याकडून होते तर त्याची कारणं काय आणि त्याच्यानंतर ती चूक होऊ नये म्हणून आपण काय प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे काय स्ट्रॅटेजी आपण ॲडॅप्ट केली पाहिजे ते. तर विदाऊट दिस रिफ्लेक्टिव्ह प्रोसेस इवन एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिस मे फेल टू यील्ड डिझायर्ड रिझल्ट्स. म्हणजे काय, ह्या रिफ्लेक्टिव्ह प्रोसेस म्हणजे काय, चिंता करायची आपण. चिंता म्हणजे काय, चिंतन मनन करायचं, व माझं कुठं चुकतंय, काय चुकतंय, कशामुळं चुकतंय, त्याने काय इम्प्रूव्ह करायला लागेल. आणि ह्या गोष्टी केल्याशिवाय कडक प्रॅक्टिस करूनसुद्धा रिझल्ट येणार नाहीत तुमचं, असं म्हणणं आहे त्यांचं. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आपण क्वेश्चन बघून घेऊया आता. आय होप प्रॉपर आरसे तुम्हाला समजला असेल. खूप लहान आरसे आणि रिलेटेबल आरसे. मेन म्हणजे तुम्ही बँकिंगचे ॲस्पायरंट्स आहात तर तुम्हाला कळलं असेल ॲनालिसिस वगैरे काय कसं नेमकं, त्यामुळे मी हा आरसा घेतला आहे. तर पहिला क्वेश्चन बघा काय आहे. पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज. एक मिनिट. हां, सेंट्रल आयडिया काय आहे पॅसेजची आता पकडून चला सांगतो. आता मी सेंट्रल आयडिया म्हणजे काय, मेन कोणत्या गोष्टीवरची जास्त बात केली ऑथरनं. ऑथरला काय म्हणायचं आहे नेमकं, आयडिया काय आहे नेमकी, किंवा समरी काय आहे एका वाक्यात. बघूया आपण. पहिला ऑप्शन काय आहे, मॉक टेस्ट्स आर इसेन्शियल फॉर एक्झाम सक्सेस. हो, इसेन्शियल असतात, पण असं कुठं मेन्शन केलं आहे का, पॅसेजमध्ये काय म्हणतोय तुम्हाला आठवतं आहे का, किंवा मॉक टेस्ट दिली पाहिजे पण जास्त मॉक टेस्ट न देता बेटर आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करा, चुका आयडेंटिफाय करा आणि असं काम केल्यामुळेच तुम्हाला चांगले रिझल्ट भेटू शकतात, असं ऑथरनं लिहिलं आहे सिम्पली. दुसरं काय आहे, इन्क्रीजिंग द नंबर ऑफ टेस्ट गॅरंटीज इम्प्रूव्हमेंट. असं कुठं लिहिलं आहे का, नाही, पूर्णपणे इरलेव्हंट ऑप्शन आहे. असं कुठं इथं लिहिलं आहे का की तुम्ही मॉक टेस्ट वाढवल्या तर इम्प्रूव्हमेंट होईल तुमची. इन्क्रीजिंग द नंबर ऑफ टेस्ट गॅरंटीज इम्प्रूव्हमेंट नाही. सी काय लिहिलं आहे, ॲनालिसिस ऑफ परफॉर्मन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द नंबर ऑफ टेस्ट्स. इथं आहे बघा, इथं फेवर पे अटेन्शन टू अनालायझिंग द परफॉर्मन्स आफ्टरवर्ड्स. बरोबर. म्हणजे काय, ॲनालिसिस केलं नाही तर चुका होणार, रिपीटेड चुका झालं तर काय होणार, तुमची प्रगती होणार नाही. म्हणजेच काय, टेस्टचं ॲनालिसिस करणं जास्त महत्त्वाचं आहे. ॲनालिसिस ऑफ परफॉर्मन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द नंबर ऑफ टेस्ट. दिस इज करेक्ट आन्सर. पण तरी पण
खाली फक्त एकदा 1-2 ऑप्शन वाचून घ्यायचे, प्रॉपर सगळे ऑप्शन वाचून घ्यायचे. ॲस्पिरंट्स शुड अवॉइड टेकिंग टू मेनी मॉक टेस्ट, असं कुठं लिहिलं आहे का? नाही आहे, पूर्ण इरिलेव्हंट ऑप्शन आहे. प्रॅक्टिस अलोन इज सफिशियंट फॉर सक्सेस, हे अलोन, नेव्हर, नन हे जे एक्स्ट्रीम कीवर्ड्स असतात ना, ते पूर्णपणे आपण म्हणजे ती स्टेटमेंट्स शक्यतो चुकीचे असतात. सेकंड क्वेश्चन वाचा, काय लिहिले? व्हॉट कॅन बी इन्फर्ड अबाउट ॲस्पायरंट्स हू डू नॉट ॲनालाइज देअर टेस्ट्स, म्हणजे काय? जे ॲस्पायरंट्स टेस्ट ॲनालिसिस करत नाहीत त्यांच्याबद्दल काय इन्फरन्स काढला जाऊ शकतो? आता तुम्हाला एक शिकवतो मी, इन्फरन्स म्हणजे काय असतं नेमकं. खूप लोकांना वाटतं की कन्क्लुजन आणि इन्फरन्स इक्वल आहे. नाही, कन्क्लुजन आणि इन्फरन्समध्ये फरक आहे. मी तुम्हाला इथे जस्ट एक एक्झाम्पल देतो, इन्फरन्स म्हणजे काय असतं आणि कन्क्लुजन म्हणजे काय. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, इन्फरन्स म्हणजे काय? बॅक ऑफ द माइंडला काय सुरू आहे नेमकं, किंवा काय विचार करून ही प्रोसेस घडली आहे सध्या, ह्याला म्हणायचं इन्फरन्स. एक्झाम्पल देते, काय काळजी करू नका, घाबरू नका, खूप सोपं आहे. इन्फरन्स शिकूया. ठीक आहे, आता बघा, माझं नेहमीचं आवडतं एक्झाम्पल आहे. दोन एक्झाम्पल आहेत. हा सपोज एक्स आहे आणि हा वाय आहे. कान राहिले याचे, केस राहिले. हां, आता बघा, ही पहिली आकृती एक्स, खूप नीट प्रॉपर समजून घ्या लक्ष देऊन. इन्फरन्स इथून पुढं आयुष्यात तुम्ही कधी विसरणार नाही. ही आहे एक्स आणि ही आहे वाय. एक्स काय म्हणते बघा, नाराज आहे तो, तुम्हाला दिसते तोंड पडले त्याचं. ही आकृती तुम्ही बघितली बरोबर. एकच मिनटं द्या मला. ही जी आकृती तुम्ही बघताय, हे बघताय आणि त्याच्यावरून तुम्हाला काय समजतंय? बघितल्या बघितल्या काय समजते मला सांगा डायरेक्ट, की हा दुःखी आहे. म्हणजे हा दुःखी आहे, हे झालं त्याचं कन्क्लुजन बरोबर. आता इन्फरन्स म्हणजे काय? बॅक ऑफ द एंड, हा दुःखी आहे, तर का दुःखी असेल बाबा? त्याची IBPS PO प्री निघली नसेल, त्याची RBIची प्री निघली नसेल, किंवा त्याला 10वीला मार्क्स कमी पडले असतील, किंवा सपोज त्याने जस्ट नवीन नवीन आयफोन घेतला आहे आणि कोणतरी आयफोन चोरला त्याचा. आजच हप्त्यावर ते आयफोन घेतला आहे, हप्ता भरायचं बाकी आहेत आणि आयफोन चोरीला गेला, म्हणून हा कार्यकर्ता दुःखी झाला. हे झाली इन्फरन्स. तुम्ही जो बॅक ऑफ द एंड जो विचार करताय त्याला म्हणायचं इन्फरन्स. इथं बघा, आपण ही व्यक्ती खुश आहे, एकदम खुश आहे व्यक्ती. ही बघितल्या बघितल्या तुम्हाला काय सुचलं, की वाय ही व्यक्ती आनंदी आहे, ह्याला म्हणायचं कन्क्लुजन. दिसतंय तुम्हाला समोर बाबा हसतोय, खुश आहे, कन्क्लुजन. इन्फरन्स काय असेल? IPS POची प्री क्लिअर झाली असेल, किंवा RBI असिस्टंटमध्ये झाला असेल, तो सिलेक्शन झाले असेल, किंवा UICL EO झाला असेल, किंवा त्याला 10वी-12वीला एकदम टॉपचे मार्क्स पडले असतील. हे सगळे बॅक ऑफ द एंडचे झाले इन्फरन्स. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि आता तुम्ही इथून पुढं कधी इन्फरन्स विसरणार नाही. ठीक आहे, सांगा आता काय म्हणते बरे. व्हॉट कॅन बी इन्फर्ड अबाउट ॲस्पायरंट्स हू डू नॉट ॲनालाइज देअर टेस्ट. आणखी एक लक्षात ठेवा, जर इन्फरन्स विचारला आणि जर तुम्ही कन्क्लुजन मार्क केलं, जसं की खूप साऱ्या व्यक्ती सांगतात की इन्फरन्समध्ये कन्क्लुजन असेल ऑप्शनमध्ये आणि ते मार्क केलं तर ते बरोबर असतं. नाही, इन्फरन्स आणि कन्क्लुजन हालाकी एक टाईप तुम्हाला वाटू शकतो, पण इन्फरन्स आपण इमॅजिन करतो किंवा रिडिंग बिटवीन द लाईन्स काय सुरू आहे ते ओळखायचं असतं, त्याला म्हणतात इन्फरन्स. इन्फरन्स हा डायरेक्टली मेन्शन केलेला नसतो कुठं पॅसेजमध्ये, पण कन्क्लुजन हे डायरेक्ट मेन्शन केलेलं असतं पॅसेजमध्ये. कायम लक्षात ठेवा. तुम्ही काय विचारले, व्हॉट कॅन बी इन्फर्ड अबाउट ॲस्पिरंट्स हू डू नॉट अनालाइज देअर टेस्ट. जे ॲस्पिरंट टेस्ट ॲनालिसिस करत नाहीत त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? इन्फरन्स काय म्हणू शकता तुम्ही? काय इन्फर केलं जाऊ शकतं? वाचून घ्या ऑप्शन, मी वेळ देतो 1-2 मिनटं, वाचून घ्या. पॉज करून वाचा. आय होप तुम्ही वाचले असतील. काय म्हणतात? जे टेस्ट देत नाहीत, ॲनालाइज करत नाहीत टेस्टचं ॲस्पिरंट, दे विल ऑलवेज फेल इन एक्झाम्स. असं आहे का? कुठं लिहिले का?
किंवा जो मॉक टेस्ट ॲनालिसिस करत नाही तो कायम फेल होईल मॉक टेस्ट पेपरमध्ये. कुठं लिहिलं आहे का असं? नाही, गलत. दे मे कंटिन्यू मेकिंग द सेम मिस्टेक. हां, होऊ शकतं. मगाशी मी काय सांगितलं, जर मॉक ॲनालिसिस केलं नाही, सेम मिस्टेक डबल होऊ शकते आणि मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं? योग्यता आहे. रिपीटेड मिस्टेक्स अँड स्टॅग्नंट स्कोर्स. एखादी चूक तुम्ही दुरुस्तच केली नाही तर तीच चूक वापस होऊ शकते ना, त्याच्यामुळे तुम्हाला तोटा होऊ शकतो. इथं तेच लिहिलं आहे. डी ऑप्शन काय म्हणतोय? ॲस्पायरंट शुड अवॉइड टेकिंग टू मेनी मॉक टेस्ट. असं कुठं लिहिलं आहे का? नाही, इलॉजिकल आहे. प्रॅक्टिस अलोन इज सफिशियंट फॉर सक्सेस. अरे थांबा, एक क्वेश्चन का चुकला आहे असा? ओ सॉरी. हां, इन्फरन्स विचारला होता. काय म्हणतं तिथं? दे मे कंटिन्यू मेकिंग द सेम मिस्टेक. ठीक आहे, होऊ शकतं. दे आर मोर कॉन्फिडंट देन अदर्स. असं कुठं लिहिलं आहे का पॅसेजमध्ये की बाबा हे आहे, बरोबर आहे, पण इन्फरन्समध्ये तरी पण मोस्ट करेक्ट आन्सर आपण मार्क करायचं असतं, कायम लक्षात ठेवा. बरोबर? इथं पहिलं तर चुकीचं आहे. दुसरं ठेवूया, बरोबर वाटते, होल्डला ठेवू. तिसरं काय म्हणते? दे आर मोर कॉन्फिडंट देन अदर्स. बाबा जे लोक ॲनालिसिस करत नाहीत ते मोर कॉन्फिडंट असतात का? नाही, साफ चुकीचं आहे. दे हॅव बेटर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. अरे जी व्यक्ती ॲनालिसिस करत नाही त्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कुठून येईल मला सांगा? सरळ चुकीचं आहे. दे रिक्वायर फ्युअर मॉक टेस्ट. जे ॲनालिसिस करत नाहीत त्यांना काही कमी मॉक लागतात काय? काय लॉजिक आहे का इथं? काहीच नाही. कोणतं उत्तर आलं? ऑप्शन बी. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला, आय होप. तिसरं, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲझ्युम्शन ऑफ द ऑथर. आता पहिल्यांदा तुम्हाला ॲझ्युम्शन म्हणजे काय सांगतो. ॲझ्युम्शनमध्ये सपोज पकडून चला, मी एखादी गोष्ट बोललो आहे तुम्हाला, तर ती गोष्ट बोलण्यापाठीमागचं माझं कारण काय असू शकतं? मी काय अझ्युम केलं आणि ती गोष्ट बोललो, त्याला म्हणायचं ॲझ्युम्शन. एक तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देतो मी. एक्झाम्पल ठीक आहे, आलं लक्षात. IPL सुरू आहे आत्ता. एक्झाम्पल तुम्ही सपोज MS धोनी आत्ता नाही आहे, चेन्नईचा परफॉर्मन्स खराब आहे सध्या. पण कुठंतरी असं वाटतंय की बाबा MS धोनी ज्यावेळी टीममध्ये येईल, भले तो कॅप्टन असू दे किंवा नसू दे, त्यावेळी चेन्नईचा परफॉर्मन्स चांगला जाईल. जाणारच असं नाही म्हणलं मी, पण जाऊ शकतो, हे स्टेटमेंट मी बोलले. मग मी तुम्हाला विचारलं की मी हे कोणत्या बेसिसवर बोललो? माझं ॲझम्पशन काय आहे? ॲझम्पशन हे आहे की त्या व्यक्तीने 5 ट्रॉफी जिंकल्यात, 1-2-3 वर्ल्ड कप ट्रॉफीज इंटरनॅशनल लेवलच्या ICCs इंडियाला कॅप्टनशिपच्या अंडर मिळवून दिल्यात. ह्याचा अर्थ मला बॅकएंडला माहिती आहे की हा एवढा हुशार आहे, एवढा प्रॉपर चांगला कॅप्टन आहे. तो जर आला ग्राउंडवर, ऑब्व्हियसली मॅच जिंकणार आहे. ॲझ्युम काय केलं बॅक ऑफ द एंड मी? महेंद्रसिंग धोनी आल्यावर चेन्नई का जिंकेल चेन्नई, हे म्हणतोय मी. पण त्याच्यामागचं बॅकएंडचं ॲझम्पशन काय आहे? यार आजपर्यंत 5 ट्रॉफी जिंकल्या, मग इथून पुढे 1 ट्रॉफी नाही जिंकू शकणार? आरामात जिंकू शकणार. हे झालं माझं ॲझम्पशन. ॲझम्पशनमध्ये बघा आता काय लिहिलं आहे? ऑल ॲस्पायरंट्स टेक मॉक टेस्ट रेग्युलरली. कुठं लिहिलं आहे का? हे बघा, एक्स्ट्रीम कीवर्ड हे पहिला रिमूव्ह करून टाकायचं असते. ऑल, नन, नेव्हर, एव्हर, ऑलवेज हे पहिल्यांदा रिमूव्ह करून टाकायचं. प्रत्येक ॲस्पायरंटनं मॉक टेस्ट काय रोज दिली पाहिजे असं काय आहे का? नाही. ॲनालिसिस हेल्प्स इन आयडेंटिफाईंग मिस्टेक्स. हां, होऊ शकतं. मॉक टेस्ट आर नॉट युजफुल बघा, नॉट एक्स्ट्रीम कीवर्ड हे पहिला रिमूव्ह करून टाकायचं. ॲस्पायरंट्स प्रिफर नॉट टू स्टडी थिअरी. कुठं आहे का? कम्प्लीट इलॉजिकल आहे. स्कोर्स डू नॉट मॅटर इन एक्झाम्स. चुकीचं आहे, सरळ. मग काय उत्तर येईल? ॲनालिसिस हेल्प्स इन आयडेंटिफाईंग मिस्टेक्स. तुम्ही जर इथं ऑप्शन्स वाचले तर ऑप्शन्स वाचल्या तुम्हाला समजते उत्तर काय आहे नेमकं. खूप सोपं आहे. RBIला ह्याच लेवलचं येतं. इव्हन इन्शुरन्सच्या मेन्सला सुद्धा असंच येतं. ऑप्शन बी. टोन काय आहे पॅसेजची मला सांगा नेमकं आता. बघा, क्रिटिकल अँड सजेस्टिव्ह, ह्युमरस, नरेटिव्ह, इमोशनल, ॲग्रेसिव्ह. क्रिटिकल अँड सजेस्टिव्ह म्हणजे काय? काही इम्पॉर्टंट असं क्रिटिकल सांगितले आणि काही सूचना दिल्यात का? हो. काय सांगितले? जे मॉक टेस्टचं ॲनालिसिस करत नाहीत त्यांचा घोळ होऊ शकतो, क्रिटिकल आहे.
क्रिटिक केलं आहे थोडंसं, आणि इम्पॉर्टंट पण गोष्ट आहे, ती निर्णायक गोष्ट आहे. प्लस सजेशन काय आहे, बाबा मॉक टेस्टचं ॲनालिसिस प्रॉपर केलं पाहिजे. ॲनालिसिस प्रॉपर केल्यामुळे तुमच्या चुका कमी होतील आणि तुमचा स्कोअर वाढेल. म्हणजे जे मॉक टेस्ट थोडक्यात काय, फक्त त्यांनी उलट्या भाषेत दिलं आहे. जे लोक मॉक टेस्टचं ॲनालिसिस करत नाहीत त्यांच्या रिपीटेड मिस्टेक होतील आणि त्यांचा स्कोअर नाही वाढणार. हेच वाक्य मी पॉझिटिव्हली कसं बोलू शकतो? एखादं वाक्य दोन्ही प्रकारे बोलू शकतो आपण. ते वाक्य पॉझिटिव्ह प्रकारे असं बोलू शकतो आपण की जर तुम्ही मॉक टेस्ट देऊन त्याचं ॲनालिसिस केलं तर तुमचा स्कोअर वाढेल आणि रिपिटेटिव्ह होणाऱ्या मिस्टेक कमी झाल्यामुळे स्कोअर बम होईल तुमचा. म्हणजे काय, एक कॉमन एक्झाम्पल जे सर्वांना माहिती आहे, पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे, मी असं पण म्हणू शकतो, आणि पाण्याचा ग्लास अर्धा रिकामा आहे, मी असं पण म्हणू शकतो. त्यामुळं ते तुम्हाला उदाहरण समजले असेल. क्रिटिकल अँड सजेस्टिव्ह बरोबर आहे. ह्युमरस जोक मारतोय का, नाही. नरेट केलं का कोणती स्टोरी, बाबा असं आहे तसं आहे, मग हा मॅटर झाला तो मॅटर झाला, अजिबात नाही. इमोशनल केलं आहे का कुठं, नाही. ॲग्रेसिव्ह आहे काय, चला ह्याला हाना त्याला हाना, किंवा पॉझिटिव्हली ॲग्रेसिव्ह आहे का, हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे तर चांगलं होईल, असं काय मेन्शन केलं आहे का, नाही आहे. त्यामुळं पर्याय एक. मी ह्या टोनच्या अर्थासोबतच ह्या चारही टोनचा अर्थ काय असतो हे पण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चला, पॅसेज 2 आला आहे, वाचून घ्या. एक पॉज करा आणि वाचून घ्या. एवढा आहे, एक लाईन आहे खाली, किंवा थांबा, पॉज करून आरसे वाचून घ्या. चला, आय होप तुम्ही पॉज करून हा आरसे वाचला असेल. आणि एक तुम्हाला एक पॅटर्न सांगतो, बाबा मी नेमकं माझ्या डोक्यात काय आहे, कन्सेप्ट कशा तुमच्या डोक्यामध्ये मला बिंबवता येतील तुमच्या मेंदूवरती. माझा ट्राय हा आहे की एक टाईपचा क्वेश्चन, सपोज ह्या कन्सेप्ट आणि हे क्वेश्चन असं करण्यापेक्षा जसं जसं क्वेश्चन येतील तसं तसं मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगेल आणि ते जास्त तुम्हाला समजून घ्यायला सोपं पडेल. की मी सपोज इन्फरन्स मगाशी एक्झाम्पल दिलं, इन्फरन्सचा क्वेश्चन आल्या मी इन्फरन्स म्हणजे काय सांगितलं, मग तुम्ही ते ॲनालॉजी वापरून उत्तर दिलं, भारी काम झालं, समजलं. इन्फरन्स तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही कधी. किंवा ॲझम्पशनचं एक्झाम्पल दिलं मी CSKचं. आता ॲझम्पशनचा क्वेश्चन आलता त्यामुळे मी ॲझम्पशन शिकवलो इमिडिएटली. इथं बघा तुम्ही, मी तुम्हाला टोन शिकवला. किती टोन झाले आपल्या, 1 2 3 1 2 3 4 5 6 टोन शिकवलं मी तुम्हाला. अर्थ काय नेमका त्याचा. तसंच थोडक्यात काय, जसा जसा क्वेश्चन येईल तसं तसं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, प्रयत्न करेल म्हणजे तुम्हाला प्रॉपर ऑन दी स्पॉट कन्सेप्ट क्लिअर करून देईल मी मेन्ससाठी. काय म्हणते, द रॅपिड ग्रोथ, एक मिनिट थांबा. The rapid growth of digital banking has transformed the way financial services are delivered. Customers now enjoy convenience and speed, reducing the need for physical visits to bank branches. म्हणजे काय, डिजिटल बँकिंगची ग्रोथ रॅपिड झाली आहे आणि ती रॅपिड ग्रोथ झाल्यामुळं एक जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये एक रॅपिड ट्रान्सफॉर्मेशन झाले. कस्टमर आता कन्व्हिनियन्सला प्रिफर करतं, किंवा कन्व्हिनियंटली घरात बसून तुम्ही UPI वगैरे करू शकता, किंवा RTGS IMPS आहे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही करू शकता. स्पीड वाढली आहे. ह्याच्यामुळे काय झाले, फिजिकली बँकेत जाऊनच तुमचं काम होते बँकेतलं, असं काही गोष्ट राहिलेली नाही आता. हाऊएव्हर, पण दिस शिफ्ट हॅज ऑल्सो क्रिएटेड अ गॅप फॉर individuals who lack digital literacy, मेकिंग इट डिफिकल्ट फॉर देम टू ॲक्सेस इसेन्शियल सर्व्हिसेस. डिजिटल लिटरसी आणि फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय, आपण जी लिटरसी म्हणतो ती लिटरसी म्हणजे ज्याला वाचता येतं. लिटरसी खूप प्रकारची असते. ज्याला लिहिता वाचता येतं ती नॉर्मल लिटरसी. ज्याला पैशातलं कळतं, ज्याचं बँक अकाउंट आहे, सेम अकाउंट कळतं, थोडंफार करंट अकाउंट्स माहिती आहे, ती फायनान्शियल लिटरसी. ज्याला फोन चालवता येतो, ज्याला लॅपटॉप चालवता येतो चांगल्या प्रकारे, तो डिजिटली लिटरेट आहे. पण इथं काय म्हणतात, ही जी शिफ्ट आहे ना डिजिटल बँकिंगची, जे डिजिटल लिटरेट नाही आहेत त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली जग पुढं चाललं आहे, त्यांना टेक्नॉलॉजी येत नाही, ते मागं पडणार आहेत. इथं तेच लिहिलं आहे त्यांनी. देअरफॉर व्हाईल टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इज बेनिफिशियल, इन्क्लुझिव्हिटी मस्ट रिमेन अ प्रायोरिटी फॉर सस्टेनेबल प्रोग्रेस. बघा म्हणजे काय, आता गॅप वाढणार आहे. ज्यांच्याकडे फोन नाही आहे किंवा ज्यांच्याकडे फोन असून वापरता येत नाही
तो गॅप वाढणार आहे नॉलेजचा. मग काय करायचं? ॲडव्हान्समेंट बेनिफिशियल आहे, पण सर्वांना सोबत घेऊन चालायचं. हा एक खूप चांगला उपाय आहे. इथं काय लिहिलं आहे? इन्क्लुझिव्हिटी. म्हणजे लॉंग टर्म ग्रोथ तुम्हाला पाहिजे असेल, ती ग्रोथ टिकवायची असेल, तर सर्वांना सोबत घेऊन तुम्हाला चालावं लागेल. संपला पॅसेज, लहान होता एकदम. चला पटपट आपण क्वेश्चनकडे बघूया आता. 1 मिनिट द्या मला. चला क्वेश्चन पहिला काय म्हणते? व्हॉट इज द मेन मेसेज ऑफ द पॅसेज? मेन मेसेज म्हणजे काय? मेन थीम काय आहे पॅसेजची? पॅसेजने तुम्हाला काय, मेन कोणती गोष्ट पॅसेजने तुम्हाला कन्वे केली? चला पहिला ऑप्शन काय आहे? डिजिटल बँकिंग शुड रिप्लेस ट्रॅडिशनल बँकिंग कम्प्लिटली. तुम्हाला परत एकदा सांगतोय, हे कम्प्लिटली, ऑलवेज, एव्हर, नेव्हर, नन ही उत्तरं शक्यतो चुकीची असतात. टेक्नॉलॉजी हॅज नो ड्रॉबॅक्स, असं काय आहे का? अजिबात नाही. तिथे सरळ सरळ मेन्शन केले. टेक्नॉलॉजी वाढल्यामुळं काय मॅटर झाला आहे नेमका? टेक्नॉलॉजी वाढल्यामुळं ज्यांची डिजिटल लिटरसी कमी आहे त्यांना तोटा व्हायला लागला. हे उत्तर चुकीचं आहे. डिजिटल बँकिंग इज बेनिफिशियल बट मस्ट बी इन्क्लुझिव्ह. म्हणजे काय? डिजिटल बँकिंगचा फायदा आहे, पण सर्वांना सोबत घेऊन चालावं लागेल. येस, इथं काय लिहिलं आहे? टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इज बेनिफिशियल, इन्क्लुझिव्हिटी मस्ट रिमेन अ प्रायोरिटी. सरळ सरळ वाक्यात दिले. हे उत्तर असू शकतं. 90% शुअर आहे आपण. राहिलेल्या 10%साठी बाकीचे ऑप्शन्स वाचून घ्यायचे. फिजिकल ब्रांचेस आर नो लॉंगर रिक्वायर्ड. नो लॉंगर रिक्वायर्ड. फिजिकल ब्रांचेसची गरजच नाही असं काय आहे का? एक्स्ट्रीम कीवर्ड खतम. नो लॉंगर. कस्टमर्स प्रिफर ऑफलाईन बँकिंग. नाही. कन्व्हिनियन्स आहे, स्पीड आहे, त्यामुळे ते ऑनलाईन प्रिफर करतायत. हे चुकीचं आहे. उत्तर ऑप्शन सी. क्वेश्चन 2 बघूया आपण. विच ग्रुप इज इनडिरेक्टली रेफर्ड टू ॲज डिसॲडव्हान्टेज्ड. म्हणजे काय? असा कोणता ग्रुप आहे ज्याला ॲडव्हान्टेज होत नाही आहे किंवा ज्याला डिसॲडव्हान्टेज होते? इनडायरेक्टली कोणत्या ग्रुपला रेफर केले? बँक एम्प्लॉयला तोटा होतोय का डिजिटल बँकिंगचा? नाही. ग्रामीण भागातल्या कस्टमर्सला फक्त होतोय का? ओनली नाही. डिजिटली लिटरेट इलिटरेट इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे डिजिटली इलिटरेट इंडिव्हिज्युअल्स म्हणजे नेमकं ज्यांना फोन चालवता येत नाही, इंटरनेट काय म्हणजे माहीत नाही, इंटरनेट वापरता येत नाही, त्या लोकांना ह्याचा तोटा आहे. अगदी बरोबर. वेल्दी कस्टमर्स, मला सांगा, वेल्दी श्रीमंत लोकांना डिजिटल बँकिंगचा फायदाच होणार आहे. त्यांचा वेळ वाचणार आहे फिजिकल ब्रांचमध्ये जाण्यापेक्षा. त्यामुळे हे चुकीचं आहे. गव्हर्नमेंट ऑफिशियल्स काही संबंध नाही. इलॉजिकल स्टेटमेंट आहे. तर ऑप्शन सी. तिसरा क्वेश्चन बघूया आपण. व्हॉट इज द ऑथर्स ॲझम्पशन? बघा, ऑथरचं ॲझम्पशन काय आहे नेमकं? एवढा सगळा सपोज पॅसेजचा डबल तुम्ही वाचून घ्या वाटल्यास. 2 मिनटं वेळ, अर्धा 1 मिनटं वेळ देतो मी. ज्याला विसरला असेल त्यांनी पुन्हा वाचून घ्या पॅसेज. ठीक आहे. चला, आय होप तुम्ही डबल वाचला असेल. एखाद्याच्या लक्षातनं गेला असेल तर मी जस्ट दिलं. क्वेश्चन 3. ऑथरचं ॲझम्पशन काय आहे नेमकं? काय वाटतं ऑथरला? काय अजून केलं आहे त्यानं किंवा त्याच्या मनात काय चाललं आहे? एव्हरीवन इज कम्फर्टेबल विथ टेक्नॉलॉजी. एव्हरीवन, हे बघा, एक्स्ट्रीम कीवर्ड गेला. परीक्षेला असंच येतं बरं का, असंच येतं. डिजिटल बँकिंग विल कंटिन्यू टू ग्रो असू शकतं. होल्डला ठेवूया आपण. बँक्स विल स्टॉप फिजिकल सर्व्हिसेस इमिडिएटली. नाही. लगेच काय फिजिकल सर्व्हिस बंद करणार आहे का? सरळ सरळ एक्स्ट्रीम कीवर्ड आहे. नाही. कस्टमर्स डिसलाईक कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स तर चांगला आहे, सरळ सरळ मेन्शन केलं आहे. इथं बघा, थांबा. क्वेश्चन 3चं उत्तर बघू आपण. काय लिहिले? कस्टमर्स नाव एन्जॉय कन्व्हिनियन्स अँड स्पीड. जर ते एन्जॉय करत असतील तर ते डिसलाईक कसं करतील? आलं का लक्षात? टेक्नॉलॉजी रिड्युसेस एफिशियन्सी. कुठे मेन्शन केलं आहे का असं की बाबा टेक्नॉलॉजी एफिशियन्सी मेन्शन नाही करत? सॉरी, टेक्नॉलॉजी इफिशियन्सी कमी करते किंवा टेक्नॉलॉजीचा काही उपयोग नाही, अजिबात कुठे लिहिलेलं नाही. ह्याचा अर्थ काय? काय उत्तर आहे याचं? डिजिटल बँकिंग विल कंटिन्यू टू ग्रो. खतम.
क्वेश्चन 4. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द टोन. टोन काय आहे पॅसेजची? ॲप्रिशिएटिव्ह बट कॉशियस म्हणजे काय? ॲप्रिशिएट करणे म्हणजे काय? ओहो तुमचं भारी आहे, खरंच खूप भारी चाललं आहे. दाद देणे, कौतुक करणे म्हणजे ॲप्रिशिएटिव्ह. कौतुक केलं आहे पॅसेजमध्ये की बाबा हा डिजिटल बँकिंगचा फायदा व्हायला लागला आहे, पण थोड्याशा लोकांना तोटा होतो आहे, त्यांना पण सोबत घेऊन चला म्हणजे कॉशियस. थोडी काळजी पण घ्यायला सांगितली, अगदी बरोबर आहे. चिडले का कोण? अँग्री आहे का नाही? सरकॅस्टिक आहे का नाही? इंडिफरंट तटस्थ आहे का नाही? ओव्हरली ऑप्टिमिस्टिक आहे का? हे पण नाही. ह्याचा अर्थ काय? उत्तर क्वेश्चन नंबर 4चं हे. चला पॅसेज 3 वेळ देतो 1-2 मिनटं, वाचून घ्या, सोपं आहे. चला आय होप तुम्ही पॅसेज वाचला असेल. बघून घेऊ एकदा पटपट. सक्सेस इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स इज ऑफ्टेन परसिव्ड ॲज अ रिझल्ट ऑफ इंटेलिजन्स अलोन. म्हणजे सक्सेस जे भेटतं आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये ते बुद्धीमुळे भेटलं, IQमुळे भेटलं असं परसिव्ड केलं जातं किंवा म्हणलं जातं. पण कन्सिस्टंट एफर्ट अँड डिसिप्लिन्ड प्रिपरेशन प्ले अ फार मोर सिग्निफिकंट रोल. म्हणजे काय? इंटेलिजन्सपेक्षा सातत्यपणा आणि अनुशासन म्हणजे डिसिप्लिनचं प्रिपरेशन जर केलं तुम्ही तर ह्याचा रोल जास्त आहे सक्सेसमध्ये रादर दॅन IQ. ओव्हर टाईम स्मॉल बट रेग्युलर इम्प्रूव्हमेंट्स ॲक्युम्युलेट लिडिंग टू सबस्टन्शियल प्रोग्रेस. म्हणजे काय? थेंबे थेंबे तळे साचे, शुद्ध भाषेत अर्थ आहे याचा. इन कॉन्ट्रास्ट irregular study patterns even when supported by high intelligence often fail to produce desired outcomes. म्हणजे काय? तुम्ही जर हुशार असाल पण इरेग्युलर स्टडी पॅटर्न्स म्हणजे काय? कन्सिस्टंटली अभ्यास करत नसाल तर तुम्ही फेल होऊ शकता. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली, जी की एक्झाम्पल मी कायम देतो. रोहित शर्माचा मॅटर काय आहे? रोहित शर्माचा मॅटर काय आहे नेमका? रोहित शर्मा हुशार आहे मुळात, त्याच्याकडं टॅलेंट आहे. आणि विराट कोहलीकडे टॅलेंट नाही आहे रोहित शर्मा एवढं, पण विराट कोहली हार्ड वर्कर आहे. दोघंही चांगलं आहेत, नो डाऊट दोघंही चांगलं खेळतात. पण मला सांगा रेकॉर्डमध्ये, रन्समध्ये, फिटनेसमध्ये कोण पुढं आहे? विराट कोहली. रोहित मागे आहे असा अर्थ नाही याचा, पण कम्पॅरिझनमध्ये कोण पुढं आहे? फॅन फॉलोईंग कोणाची जादा आहे? विराट कोहलीची. कारण काय? हार्डवर्क. म्हणजे काय? इंटेलिजन्सला हार्डवर्क बीट करू शकतं. जर IQवाल्यानं वर्क केलं नाही तर हार्डवर्क IQवाल्याला बीट करू शकतं. दुसरं एक्झाम्पल देतो, रोनाल्डो आणि मेस्सी. रोनाल्डो 100% हार्डवर्कर आहे, टॅलेंट नाही आहे पण 100% हार्डवर्कर. आणि मेस्सी हार्डवर्क एवढं नाही आहे पण प्युअर टॅलेंट आहे. पण जगात मोठा कोण आहे सर्वात? रोनाल्डो. का? हार्डवर्कनं सगळ्या गोष्टी साध्य होतात. म्हणून मी तुम्हाला ऑलवेज सांगत असतोय, मरणाचा अभ्यास करा, 1 वर्ष करा पण मरणाचा अभ्यास करा आणि टॉपची पोस्ट घेऊन जावा डायरेक्ट. ऑलवेज तुम्हाला माझं सांगणं हेच आहे. खूप जास्त अभ्यास करायचा थोड्या दिवसात आणि पाहिजे ती पोस्ट घेऊन जायचा, काम खतम, मस्तच एकदम काम होते. पॅसेज कसे वाटले मला सांगा. सगळे पॅसेज मी हे 2-3 पॅसेजेस आहेत तुमच्या रिलेटेड घेतल्यात विद्यार्थ्यांच्या. क्वेश्चन पहिला बघूया आपण. सेंट्रल आयडिया काय आहे नेमकी? सोडा बघू पहिला क्वेश्चन. काय वाटतोय तुम्हाला? व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज? इंटेलिजन्स इज द ओनली फॅक्टर फॉर सक्सेस. गलत. इंटेलिजन्स फक्त एकमेव फॅक्टर आहे का सक्सेसला? पहिल्याच वाक्यात दिलं इथं. हो का इथं हावेवरमध्ये कन्स्टंट इफर्ट्स अँड डिसिप्लिन प्रिपरेशन. कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंटेलिजन्स. कळशी इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंटेलिजन्स. बरोबर आहे. कन्सिस्टन्सी असेल तर यश नक्कीच मिळतं, पण ठेवायचं काय? होल्ड. आधी वाचून घ्यायचं इनडायरेक्ट क्वेश्चन असेल तर सगळं. एक्झाम्स आर अनप्रिडिक्टेबल, इलॉजिकल, काही सेन्स नाही. हार्डवर्क डज नॉट मॅटर, हे तर खूपच चुकीचं ऑप्शन आहे. ओनली इंटेलिजन्स स्टुडंट सक्सेड, खूप चुकीचं ऑप्शन. राहिलं काय? ऑप्शन बी. क्वेश्चन 2. व्हॉट कॅन बी इन्फर्ड अबाउट हायली इंटेलिजंट बट इनकन्सिस्टंट स्टुडंट्स. म्हणजे काय? IQ खूप आहे पण जर ते रोज मेहनत करत नसतील तर काय होईल? पॅसेजमध्ये काय दिले वाचायला डबल वाटलंच मी परत पॅसेजवरून येतो.
वाचा एकदा. चला, कोणता क्वेश्चन होता? हां, जे लोक हुशार आहेत पण इन्कन्स आहेत त्यांचं ते सक्सेसफुल होणार नाहीत शक्यतो. त्यांच्या मनासारखा रिझल्ट भेटणार नाही. काय लिहिले? दे ऑलवेज सक्सेड. खतम. दे मे नॉट अचीव एक्सपेक्टेड रिझल्ट. होऊ शकतं. दे आउट परफॉर्म अदर्स इझिली. ते काय जिंकतात का लगेच? आउट परफॉर्म करतात बाकीच्यांना? नाही. दे रिक्वायर लेस एफर्ट्स. त्यांना कमी प्रयत्न लागतात का असं काय म्हणले का पॅसेजमध्ये? नाही. दे अवॉइड एक्झाम्स. काहीच नाही. जनरली कसं असतं माहिती आहे का? पॅसेजमध्ये जे दिले त्या गोष्टीनुसार चालायचं. स्वतःचं एक्स्ट्रा कॉमन सेन्स किंवा कॉमन नॉलेज लावण्यापेक्षा पॅसेजमध्ये काय दिले त्याच्याच बेसिसवरती फक्त उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. तिसरा क्वेश्चन काय म्हणते? विच ऑफ द फॉलोइंग इज इम्प्लाइड इन द पॅसेज. वाचा बघू एकदा. कन्सिस्टन्सी कळशीत कळशी लीड्स टू ग्रॅज्युअल इम्प्रूव्हमेंट. हां, कन्सिस्टन्सी असेल तर तुमची हळूहळू इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. मेन्शन केले. काय करेल? होल्ड ठेवेल. इंटेलिजन्स गॅरंटीज सक्सेस. नाही, असं अजिबात नाही. एक्झाम्स डू नॉट रिक्वायर प्रिपरेशन. काहीच इलॉजिकल आहे. स्टुडंट्स शुड अवॉइड डिसिप्लिन. 100% चुकीचं. रिझल्ट्स आर प्युअरली लक बेस्ड. 100% चुकीचं. म्हणजे काय उत्तर आहे हे? व्हॉट इज द टोन ऑफ द पॅसेज. टोन काय आहे? मोटिवेशनल अँड एक्सप्लॅनेटरी. हो, बरोबर आहे. मोटिवेशन देता येते प्लस समजून सांगितलं आहे सगळं नेमकं काय होतं, कसं होतं, काय केलं पाहिजे. मग कोणाला चिडवलं आहे, क्रिटिकल आहे, निर्णायक मोमेंट आहे किंवा हे केलं आहे का कोणाला, बाबा तू असाच तू तसाच, कोणाला दमवलं आहे का इथं शब्दात? नाही. निगेटिव्ह आहे का? नाही. ह्युमरस जोक आहे का? आहे का? नाही. कन्फ्यूज आहे का? नाही. क्लिअर आहे सगळं. उत्तर पर्याय 1. तर इन्फरन्स सांगितलं. हां, बऱ्यापैकी आजचं पॅसेज संपलेत. पण तुम्हाला एक 5 मिनिटात सांगतो नेमकं काय माझं लॉजिक होतं. हे लहान लहान एवढं लहान पॅसेज घेण्यामागं काय लॉजिक होतं. कोणतीही बिल्डिंग बांधताना पकडून चला सांगतो. 1 मिनटं द्या मला. 1च मिनटं द्या. मी कॅमेरा फक्त प्रॉपर अँगलला लावतो फोनचा. हां, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलं की सर तुम्ही एवढं लहान लहान पॅसेज का घेतलं आहे बरं, नेमकं काय याचा उपयोग आहे? तर घर बांधताना लक्षात ठेवा, डायरेक्ट बीम आणून ठेवतात का? कारण डायरेक्ट हां, चला एक भिंत आणल्या, ट्रॅक्टरमधून उतरवा खाली, भिंत उभा करा, एक भिंत झाली. 4 तासात 4 भिंती आणल्या आणि घर उभं, असं होत नाही. एक भिंत बांधाय प्रॉपर वीट लागते, सिमेंट लागते, वाळू लागते. तर तुमची जी भिंत बांधायची आहे ना आरसीची, त्या भिंतीच्या ह्या विटा आहेत आणि ह्या एक एक विटा मिळूनच तुमची भिंत तयार होईल आणि भिंतींचं मिळून तुमचं घर तयार होईल प्रॉपर. लक्षात येते काय म्हणतोय मी नेमकं? त्यामुळं तुम्ही असं अजिबात समजू नका की सर इतकं सोपं येते का? हो, इतकं सोपं क्वेश्चन येतात आणि प्रत्येक क्वेश्चनमधून नेमकं तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवायचा प्रयत्न करतोय. खूप कमी शब्दात, खूप कमी भाषेत तुम्हाला जास्त देण्याचा मी प्रयत्न केलो आहे आणि आय होप तुम्हाला प्रॉपर सगळं लेक्चर समजलं असेल. तर ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवूया. आज इंग्लिशचं घेतलं आहे. एक दिवसात मी मॅथ्स घेईल, कधी रिझनिंग घेईल, जास्त करून इंग्लिश घेईल. काळजी करू नका कारण खूप लोकांचं इंग्लिश वीक आहे. आणि मेंटरशिपचं आपण बघू, सांगतो मी लवकरच काय करायचं आहे, कसं प्लॅनिंग आहे नेमकं. ठीक आहे, चलो बाय बाय, सी यू ऑल ऑफ यू.